मेष राशीचे जे लोक बेरोजगार आहेत त्यांना फेब्रुवारी महिना काहीतरी चांगली बातमी देऊ शकतो नोकरीच्या दृष्टीने. त्याचबरोबर जे व्यावसायिक आहेत त्यांच्या नफ्यामध्ये लक्षणीय वाढ होताना दिसणार आहे. या काळात एकंदरीतच कामात आणि व्यवसायात मेष राशीच्या लोकांची प्रगती होणार आहे असं आपण म्हणू शकतो. कारण फेब्रुवारीचं ग्रहमान जे आहे ते मेष राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने चांगलं ठरणार आहे. नवीन व्यावसायिक करार सुद्धा होऊ शकतात. राजकारण किंवा सरकारी क्षेत्रात गुंतलेल्यांना मान्यता, मानसन्मान, आदर मिळू शकतो. जुने कौटुंबिक किंवा मालमत्तेचे जे काही वाद आहेत ते सोडवण्याच्या दृष्टीने मोठी पावलं उचलली जाऊ शकतात. मंडळी, फेब्रुवारी 2026 हा महिना मेष राशीसाठी आणखीन काय काय घेऊन आलाय चला जाणून घेऊ. मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बघायची झाली तर उत्पन्नाचं एखादं नवीन साधन तुमच्या समोर येऊ शकतं. महिन्याचा जो उत्तरार्ध आहे अर्थात शेवटचा जो भाग आहे महिन्याचा तो थोडा तुमच्यासाठी महाग ठरू शकतो, कारण तिथे अनपेक्षित खर्च तुमची वाट बघतायत. फेब्रुवारी महिन्यामध्ये असं सुद्धा घडू शकतं की एखादं नवीन काम तुम्ही हाती घेताय किंवा एखादा नवीन प्रोजेक्ट घेताय आणि त्यावर भरपूर तुमचे पैसे खर्च होत आहेत, तुम्ही त्यामध्ये भरपूर गुंतवणूक करतायत, हे सुद्धा चित्र बघायला मिळू शकतं. या काळात तुम्हाला इतरांशी असलेला तुमचा जो संवाद आहे त्याकडे लक्ष देण्याची मात्र गरज आहे, कारण संवादातून गैरसमज वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचा स्पष्ट बोलण्याचा स्वभाव आहे मान्य, पण राग आल्यानंतर कुणालाही काही पटकन बोलून जाण्याआधी एकदा विचार नक्की करा. बाकी मेष राशीसाठी फेब्रुवारी महिना आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर तसा ऊर्जावान असणार आहे, पण काही गोष्टीत तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. जसं वाहन चालवताना किंवा ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी सुद्धा किंवा डोळ्यांशी संबंधित समस्या आहेत त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सतर्क राहावं लागणार आहे. कुठलीही गोष्ट अंगावर काढू नका, कुठलंही दुखणं अंगावर काढू नका. नोकरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर फेब्रुवारी महिन्यात तुमच्या कामावर तुमचे वरिष्ठ खुश असतील, तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील, पाठिंबा देतील. त्यामुळेच तुमच्या कामातलं जे वातावरण आहे, नोकरीच्या ठिकाणचं जे वातावरण आहे ते तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. हा आता महिन्याचा जो मध्य आहे त्यामध्ये तुम्हाला काही बाबतीत सहकाऱ्यांची थोड्याफार कुरबुरी किंवा वातावरण खराब होतं आहे ऑफिसचं असं वाटू शकतं, परंतु तिसऱ्या आठवड्यापर्यंत पुन्हा भाग्य तुम्हाला साथ देणार आहे. आता मेष राशीचे जे लोक अविवाहित आहेत त्यांच्या लग्नासंदर्भात काही बोलणी होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमची एकता दिसेल, नातेसंबंध दृढ होताना दिसतील. त्याचबरोबर तुमचं वैवाहिक जीवनसुद्धा आनंदी असेल. संपूर्ण महिन्यात तुमचे हितचिंतक, प्रियजन तुमच्या सोबत असतील. अडीअडचणी ज्या काही येतील त्यामध्ये तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा मिळेल. मेष राशीच्या लोकांची सध्या 7.5 सुरू आहे आणि त्यामुळे कधीकधी नकारात्मक विचार मनात येणं किंवा काही गोष्टी मानसिक त्रास देऊन जाणं हा अनुभव तुम्हाला येत असेल. कुठेतरी अनावश्यक खर्च होतोय, ध्यानीमनी नसताना गोष्टी घडतायत किंवा ध्यानीमनी नसताना मोठे खर्च समोर उभे राहत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, जी कामं व्हावीत असं तुम्हाला वाटतंय त्या कामांकडे तुम्ही डोळे लावून बसलेले आहात आणि ती कामं कुठेतरी पुढे जाऊन अडकतायत, असे अनुभव तुम्हाला येत असतील. पण या सगळ्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे 7.5चा काळ आपल्याला संयम शिकवायला येत असतो. त्यामुळे संयम ठेवा. शनी महाराजांचे काही उपाय तुम्ही करू शकता. 7.5 कोणते उपाय करावे या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत, ते नक्की बघा. त्या व्हिडिओमध्ये ज्योतिषशास्त्रीय उपाय तर सांगण्यात आलेलेच आहेत, पण 7.5च्या काळात सगळ्यात मोठी गोष्ट होत असते ती म्हणजे नकारात्मक विचार डोक्यात येतात आणि त्या नकारात्मक विचारांपासून लांब राहण्यासाठी सकारात्मक विचार देतील असे पुस्तकं वाचा किंवा सत्संग ऐका, प्रवचन ऐका, ज्यातून तुम्हाला चांगला विचार मिळेल. तुमच्या नकारात्मक विचारांची शृंखला जी आहे ती तुटेल. हे लक्ष देऊन तुम्हाला करावं लागेल, कारण विचार बदला जग बदलेल हे तुम्ही ऐकलंच असेल. बऱ्याचदा परिस्थिती तितकी खराब नसते जितकी आपल्या डोक्यात आपण खराब करून घेतलेली असते. बऱ्याचदा काल्पनिक भीतीने सुद्धा आपण स्वतःला त्रास देत असतो. विचारांमध्ये आपण कुठच्या कुठे जाऊन पोहोचतो आणि ग्राउंड रियालिटी मात्र वेगळी असते किंवा तसं कधी घडतही नाही. म्हणून नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवणं हे मेष राशीच्या लोकांसाठी महत्त्वाचं असणार आहे. ज्यांना नोकरीत बदल करायचा आहे त्यांच्यासाठी फेब्रुवारी महिन्याचा दुसरा भाग अनुकूल असणार आहे. सरकारी क्षेत्रात, तांत्रिक क्षेत्रात किंवा संरक्षण, इंजिनिअरिंग या क्षेत्रात काम करणाऱ्यांना फेब्रुवारी महिना फायदा देऊ शकतो. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची सुद्धा शक्यता आहे.
बाकी कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल, भावंडांशी तुमचे संबंध बिघडले असतील याआधी, तर ते सुधारण्याच्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टी घडू शकतात. मेष राशीच्या लोकांची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते. एखाद्या शुभ कार्याची चर्चा तुमच्या घरात होऊ शकते किंवा शुभकार्य ठरू शकतं. या दृष्टीने सुद्धा हा काळ चांगला असणार आहे. अर्थात मी मगाशी म्हटलं तसं 7:30 सुरू आहे, त्यामुळे काही गोष्टी मनाविरुद्ध घडत असतील, काही नकारात्मक अनुभव तुम्हाला नक्कीच येत असतील, पण त्यासाठी तुम्ही उपाय केले तर निश्चितच तुमच्यासाठी फेब्रुवारी महिना चांगला जाणार आहे. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.